तुमच्या पाटील आणि पाटलानं समाजावर किती अन्याय केलाय, समाजावर अन्याय केलाय आणि पाटलाच्या गोष्टी साईडला कसं रे? 3 वाजता ग्रामसेवक यांना लेटरवर परमिशन देतो यश लावायला. काय ते तिथं 3 वाजता परमिशन 3 वाजता तुम्ही आपण कसं माझी कामं अडवताना मला कुठला बोर मारतो. तुला काय अधिकार आहे माझा विचारायचा? परत एकदा सांगतो, तुझा काय अधिकार आहे? परत एकदा सांगतो, मंगेश, परत एकदा सांगतोय. मंगेश, मी तुम्हाला सांगतो त्याच्यावर पर्याय आम्हाला पर्याय तुम्ही माझं काम ऐकणार. मी काय करणार? मी काय करणार सांगा? तुमचं नाही करत मी, त्यांना आणलेल्या कामात करतोय. तुमचा काय संबंध नाही. कुणाची वैयक्तिक जागेत त्यांच्या पाळा म्हणली की खाली घे, त्यांच्या वैयक्तिक जागेत म्हणली की मी पाळा काय मारवलंय? माझं त्याने काय मारवलंय? चुकील करू नका मालक करतोय लक्षात ठेवा. करून घ्या साठी तरी आमच्या संग भांडू नका. तुमच्या पाटील आणि पाटलानं समाजावर किती अन्याय केलाय, समाजावर अन्याय केलाय आणि पाटलाच्या गोष्टी जय भीम, नमो बुद्धाय. छत्रपती शिवाजी महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, शिवशाहू फुले, अहिल्या मातेस वंदन करून मी सर्वांसमोर बोलतोय. 3 तारखेला जो माझ्या घरासमोर जवळचे सरपंच माझ्याच समाजाचे असून त्यांनी माझ्यावर अन्याय केलेला आहे. तो अन्याय म्हणजे काय? मी जिथे राहतोय तिथे पिण्याची पाण्याची व्यवस्था होती. त्यांनी त्या पिण्याच्या पाण्याच्या टाकीचे पाईपलाईन जाणून बुजून तोडून 2 वर्षापासून त्यांना सातत्याने सांगतोय ही पिण्याच्या पाण्याची टाकी जी आहे त्याची पाईपलाईन दुरुस्ती करा, पाण्याची सोय करा. माझ्या इकडं घराजवळ जाण्याचा रोड आजपर्यंत बनवलेला नाही, मुर्मीकरण केलेलं नाही. त्यामुळे अतुल मालकाच्या मार्गदर्शनाखाली अतुल मालकांना मी बोललो, माझ्या समाजाला पिण्याच्या पाण्याची व्यवस्था तुम्ही करून द्या, कारण माझ्या समाजाची पिण्याच्या पाण्याची व्यवस्था ह्या लोकांनी केलेली नाही. म्हणून मी ह्या समाजात माझ्या जागा कुठेही उपलब्ध नसल्यामुळे मी माझ्या घरासमोर अतुल मालकांना सांगून पिण्याच्या पाण्याची व्यवस्था मी करत होतो. तरी ह्या सरपंचानी, जवळा गावच्या सरपंचानी माझ्या घरासमोर 100 ते 150 लोक घेऊन येऊन माझ्या घराजवळचं काम अडवलं आणि मला दमदाटी करण्याचा प्रयत्न केला. म्हणून मी अतुल मालकांना फोन करून कार्यकर्त्यांना बोलवून घेऊन मी सांगितलं माझ्यावर अन्याय व्हायला लागलाय, ह्याची दखल घ्या. हे समजल्यानंतर स्वतः अतुल मालक हे माझ्या घराजवळ आले आणि त्याच्यानंतर अतुल मालकाच्या आल्यानंतर ह्या लोकांनी त्यांचा मॉप वाढवून घेऊन दमदाटी करण्याचा प्रयत्न केला. म्हणून अतुल मालकाने ह्यांना जशाच तसं उत्तर दिलेलं आहे. ह्यांची दादागिरी खपवून घ्यायची नाही. म्हणून अतुल मालकाने जे बोललेत ते खरंच आहे. इथली परिस्थिती अशीच आहे. म्हणून त्या गावच्या पाटलाला जशाच तसं अतुल मालकाने उत्तर दिलेलं आहे आणि तेच उत्तर इथून पुढे दिलं जाईल असं जाहीर मी बोलतोय. माझ्या समाजाला एवढीच विनंती आहे की ह्याचं भांडवल ह्या लोकांनी केलेलं आहे, तरी ह्या गोष्टीचं भांडवल करू नये एवढीच मी माझ्या माध्यमातून तुम्हाला विनंती करतो. जय भीम.
बस झालं आता समाधान झालं काय तुम्हाला ऐकायला नाही एक ग्लास द्या बाकाच द्या आता दूध आहे चप्पल घेऊन शब्द येतात तुम्ही मला शब्द बदलला तुम्ही आता दूध आहे मला माहिती चर्चा झाली शेवटची त्यात तुम्हाला काय सांगितलं होतं बस काय फोटो काढायचं काढलं काढलं काय तर 2 शब्द किती झाला पाहिजे 3,000 आहे तुमचा विषय वेगळा आमचा चहा घेतला उद्यापासून आम्ही डिझेलला त्याला मिठी मागा संपलाय आता आम्ही परवानगी द्या चला दादा दादा